यंदाच्या 11वी प्रवेश प्रक्रियेला 27 मे पासून सुरुवात करण्यात आली आहे। प्रथम फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी 18 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती। त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्ज आणि छाननी अंती पहिल्या फेरीचा कट ऑफ आज जाहीर करण्यात आला। गुणवत्ता, पसंतीक्रम आणि आरक्षण यानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी दिली आहे। शहरातील 28 कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या विज्ञान शाखेची प्रवेश क्षमता 5960 इतकी आहे। त्यामध्ये छाननी अंती 6161 अर्ज स्वीकृत करण्यात आले। त्यापैकी 3844 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाय, तर 2113 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळू शकला नाही। इंग्रजी माध्यमाच्या वाणिज्य शाखेची प्रवेश क्षमता 1280 आहे। यासाठी 1105 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी छाननी अंती 1092 अर्ज स्वीकृत करण्यात आले। यातील 673 जणांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळालाय, तर 400 विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत। विज्ञान शाखेसाठी सर्वात जास्त विवेकानंद कॉलेजचा 92% कट ऑफ लागलाय, तर वाणिज्यमध्ये DRK कॉमर्स कॉलेजचा 91% इतका कट ऑफ लागलाय। मागील वर्षांपेक्षा दोन्ही शाखेचा 2% कट ऑफ वाढलाय। या यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर त्रुटी असलेल्या अर्जासाठी संदेश पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। ज्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही त्यांना दुसऱ्या फेरीत नक्की प्रवेश मिळेल असा विश्वास व्यक्त करत विद्यार्थ्यांना विशेष सूचनांची माहिती त्यांनी दिली। विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की 25 तारखेपर्यंत आपल्याला अलॉट केले जे कॉलेज आहे तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। ज्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेला नाही त्यांच्यासाठी 27 तारखेपासून दुसरी फेरी आपण सुरू करत आहोत आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना 3 दिवस आपण मुदत दिलेली आहे। 27 तारखेपासून 29 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी ज्यांना काही फॉर्ममध्ये बदल करायचे आहेत त्यांनी आपला जुना फॉर्म डिलीट करायचा आहे आणि नव्यानं फॉर्म भरायचा आहे। ज्यांनी प्रवेश अर्जच भरला नाही किंवा भाग 1 भरलेला नाही, भाग 2 भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा आपला भाग 1 भाग 2 भरून प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी, त्यांना तसा मेसेज पण आमच्याकडून गेलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करून आपला फॉर्म नव्यानं सबमिट करायचा आहे। दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी 3 जुलैला जाहीर करण्यात येणार आहे। यातून राहिलेल्यांसाठी तिसऱ्या फेरीचं सुद्धा नियोजन करण्यात आलंय। यावेळी कमला कॉलेजचे MM जाधव, मेन राजाराम कॉलेजचे VB डोणे, न्यू मॉडेल कॉलेजचे AM कोतवाल, शाहू कॉलेजचे JR जोशी, देवेंद्र भोसले, गणेश काटकर आदी उपस्थित होते।